ही रेसिपी खास लहान मुलांसाठी. लहान मुलांना मोड आलेले कडधान्य अजिबात आवडत नाहीत. मग त्यांच्यासाठी अशी रेसिपी नक्की ट्राय करा. मोड आलेले मूग घेतले आहेत. त्यामध्ये हिरवी मिरची, मुलांना तिखट आवडत नसेल तर त्यामध्ये मिरची टाकू नका. त्यामध्ये मीठ, जिरे टाकले आहेत. 1 वाटी रवा टाकला आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. बॅटर जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही ठेवायचे नाही. अशा प्रकारे बॅटर तयार करायचे आहे. तयार झालेले बॅटर एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये शिमला मिरची टाकली आहे. तुमच्याकडे जे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत, भाज्या अवेलेबल आहेत ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. मी फक्त शिमला मिरचीचा यूज केला आहे. शिमला मिरची त्यामध्ये टाकायची आहे. सोडा टाकला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे. एका पॅनमध्ये तेल, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे. त्यामध्ये ते बॅटर टाकून पसरवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. अशा प्रकारे ते पसरवायचं आहे. गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे. एकदम स्लो ठेवायचा आहे, जेणेकरून ते आतून कच्चं राहणार नाही, आतूनही छान भाजलं जाईल. जास्त हाय फ्लेमवरती गॅस ठेवला की बॅटर आतून भाजले जाणार नाही, ते आतून कच्चे लागेल. त्यासाठी मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे. अशा प्रकारे पसरवून घेतला आहे. नंतर साईडून थोडं तेल टाकलं आहे. 3 ते 4 मिनिट मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडून पलटी मारून दुसऱ्या साईडूनही भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दुसऱ्या साईडूनही भाजून घ्यायचं आहे. थोडं साईडून तेल टाकायचं आहे. दोन्ही साईडून छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडून छान भाजले आहे. अशा प्रकारे सगळ्या बॅटरचे मी बनवून घेतले आहेत. तेल टाकून मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकून ते बॅटर त्यावरती टाकले आहे. लहान मुलांना आपण जर काहीच न बनवता म्हणजे की मोड आलेले कडधान्य तसेच खाण्यासाठी दिले तर ते अजिबात खाणार नाहीत. मग त्यांना अशा प्रकारे रेसिपी बनवून म्हणजे त्यांनाही खायला आवडेल आणि तुम्हालाही जास्त काही अवघड नाही, इजी आहेत रेसिपी. त्यासाठी तुम्हालाही बनवण्यासाठी काही त्रास नाही, पटकन होणारी रेसिपी आहे. दिसायला पण खूप छान दिसते. अशा प्रकारे बॅटर पसरून अशा प्रकारे त्याचे बनवून घेतले आहेत. एका साईडून भाजले की पलटी मारून दोन्ही साईडून ते छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत. मुगाला जर घरीच मोड आणायचे असतील तर मूग छान स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे. 1 रात्र भिजत ठेवायचे आहेत. नंतर छान भिजले की एका सुती कपड्यामध्ये ते काढून 1 दिवस ते तसेच घट्ट बांधून ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी खूप छान त्याला मोड येतात. नक्की ट्राय करा, नाहीतर तुम्ही विकतही आणू शकता. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे रेडी आहे आपली रेसिपी.